आणि हे महापालिकेची निवडणूक आहे. गटर मीटर वॉटर बेसिक एम्युनिटीज असतात, त्यासाठी तुमच्यासाठी जो उमेदवार 24 तास उपलब्ध असेल. आपल्यासोबत समाधान सरवणकर आहेत. समाधान, आज तुम्ही वोटिंग केलेलं आहे, खरं तर तुम्ही उमेदवार आहात. काय वाटतंय, कोण धाकधूक वाटतेय का? कारण उमेदवारी तुम्ही मागे तर नगरसेवक होताच, मात्र आता ही दुसरी टर्म आहे तुमची. आता भीती वाटते का तुम्हाला, टेन्शन वाटतंय का? कारण समोर पुन्हा एकदा शिवसेनाच आहे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा पहिला लढा बघायला मिळतोय. मला बिलकुल भीती नाही वाटत, कारण की गेली 8 वर्ष या प्रभागात मी काम केलेले आहे, जनतेची सेवा केलेली आहे. आज प्रत्येक घरोघरी मी पोहोचलेलो आहे, प्रत्येक घरातला माणूस मला ओळखतोय. त्याच्यामुळे समोरच्या उभाटा तिकडे उमेदवाराला पहिली ओळख करणं गरजेचं आहे, त्यांना ओळखत नाहीये. त्याच्यामुळे मला बिलकुल भीती नाहीये. आज काम माझ्या प्रत्येकाच्या घरात पोचलेलं आहे. आज प्रत्येक परिसरामध्ये आपण गेलात तरी प्रत्येक ठिकाणी माझ्या कामाचा, विकास कामाचा बोर्ड दिसेल. फक्त एवढंच एक आनंद आहे की आज 8 वर्ष निवडणूक होत नव्हती, आज महापालिकेची निवडणूक लागली आहे आणि लोकांचं जे काही प्रेम आहे आज रस्त्यावरती दिसतंय. प्रत्येक जण जाता येताना भेटतोय आणि एक त्यांना आज मतदान करायचं आहे. मला असं वाटतं की आज मतदानाचा टक्का नक्की 100% या परिसरामध्ये वाढेल, कारण की 8 वर्षापासून इकडचे जे मतदार आहेत हे मतदान कधी करायला मिळते महापालिकेची वाट बघत होते. पण एकीकडे आपण बघितलं तर अनेक वर्षानंतर खरं तर ही निवडणूक होती आणि याच्या आधी देखील तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी वावरले आहात. तर तुम्हाला वाटतं की या 8 वर्षाच्या काळामध्ये, या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये लोक जी आहेत ती लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे का, असं वाटतं तुम्हाला? एकूण 100% आताची जे मतदार हे विकासाला मत देतात. ह्याच्या आधी कसं भावनिक राजकारण किंवा जाती बाती याच्यावरती जे काही मतदान व्हायचं, पण आता लोक विकास बघतात, कोण काम करतो बघतात, ज्यांनी काम केलं त्याच्या पाठीशी उभे राहतात. आज कामा व्यतिरिक्त जे बोलतात त्यांना लोक नाकारतात. आपण विधानसभेलाही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये. आपण काम सांगायला पाहिजे लोकांना, असं मला वाटतं. ज्या वेळेला मतदान येतं बाकीच्या वेळेला राजकारण हे सुरूच असतं, पण जातीपातीपेक्षा जो विभागात प्रभागात जो काम करतो, आणि हे महापालिकेची निवडणूक आहे. गटर मीटर वॉटर बेसिक एम्युनिटीज असतात, त्यासाठी तुमच्यासाठी जो उमेदवार 24 तास उपलब्ध असेल ह्याच्यासाठी आज मतदान करतात. पण अनेक जण जी आहेत ती खरं तर या ठिकाणी भावनिक आवाहन देखील करताना बघायला मिळत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आज 25 वर्ष फक्त भावनिक आव्हान झालेलं आहे मुंबईकरांना, आणि मुंबईकरांच्या हाताला काही मिळालेलं नाही. किंवा मुंबईकरांना तेच पावसाळा आला रस्ते पाणी तुंबतं, तुमचं ड्रेनेज सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, खड्डे आहेत, या सगळ्या गोष्टी 25 वर्षापासून सुरू आहेत. त्याच्यामुळे आता लोकांना माहिती आहे की हे बदल घडणं गरजेचं आहे. 25 वर्ष ज्यांनी सत्ता, एका कुटुंबाने जी काही महापालिकेवरती सत्ता आज भोगली आहे आणि फक्त महापालिकेच्या बजेटसाठी हे सगळं जे काही गोष्टी आता सध्या सुरू आहेत, तर लोकांना असं वाटतं की विकासावरती मतदान करायला पाहिजे आणि ते आज विकासाला बघून किंवा जो काम करतो अशा उमेदवाराला मुंबईमधनं विजय करतील. तुम्हाला काय वाटतं, तुमचा विजय कशा पद्धतीचा वाटतं? कारण 194 वॉर्डची ही लढत जी आहे ती थोडीशी अटीतटीची आहेत आणि जसं मी मगाशी म्हणाले की पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा होतोय. याआधी देखील तुम्ही जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतात तेव्हा त्याच चिन्हावर लढा होतात, आता देखील त्याच चिन्हावर पुन्हा एकदा लढताय. पहिली तर शिवसेना विरुद्ध उभाटा, शिवसेना नव्हे उभाटा आहे ती, शिवसेना आमची आहे. गेले 8 वर्ष काम केले, त्याच्या तुम्ही 16 तारखेला बघाल की जी कामं केलेली आहेत. बघा, वातावरण कोणी कसंही गढूळ करू शकतं, पण ज्यावेळेला मतदान होतं खरा हा रिझल्ट 16 तारखेला लागेल आणि त्यावेळेला इकडे मोठा मताधिक्याने माझा विजयी होईल. मला 100% खात्री आहे, कारण की माझ्या मतदारांवरती मला विश्वास आहे. माझा संबंध माझ्या मतदारांशी आहे. बाहेरचं जे काही राजकारण चालू असतं ठीक आहे, राजकारणापुरतं आज 5 वाजेपर्यंत ते राजकारण चालू राहील, पण 16 तारखेला उद्या माझे मतदार हे माझ्या पाठीशी 100% उभे आहेत, हे मला खात्रीदायक माहिती आहे. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. आपण बघतोय की या ठिकाणी समाधान सरवणकर यांनी विजयाचा निश्चय जो आहे तो बोलून दाखवलेला आहे आणि नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं खरं तर हा विजय होईल, नक्कीच गुलाल जो आहे तो या ठिकाणी माझ्यावर उधळलेला बघायला मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी बोलून व्यक्त केलेला बघायला मिळतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.